नमस्कार. इतिहास सेट नेट या यूट्यूब चॅनलमध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीकडून घेतली जाते. ही परीक्षा सहाय्यक प्राध्यापक म्हणजेच असिस्टंट प्रोफेसरसाठी घेतली जाते. आता या परीक्षेसाठी आपल्याला लागणारी पात्रता काय आहे ते जाणून घेऊया. या परीक्षेकरता तुम्हाला कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएट तरी व्हावं लागेलच. म्हणजेच तुम्ही MA, MCOM किंवा अन्य कुठल्या डिग्री होल्डरमधून जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तरच तुम्ही या परीक्षेकरता एलिजिबल आहात. आता पुढची पात्रता असते ती म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटेज मिळायला हवेत, तेव्हा तुम्ही या परीक्षेला बसू शकता. आता MS सेट असो अथवा नेट असो, तुम्हाला या परीक्षेकरता कमीत कमी 55% असणे गरजेचे आहे. जर तुम्ही MA किंवा MCOM प्रथम वर्षाला असाल आणि तुम्हाला 55% असतील तर तुम्ही या परीक्षेला एलिजिबल आहात, पात्र आहात. आता MS सेट ही कशी घेतली जाते तर MS सेट ही वर्षातून एकदाच होते. या परीक्षेचे फॉर्म ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतात. तुम्हाला फॉर्म भरण्याकरता 1 महिन्याचा वेळ असतो. काही वेळा 20 ते 22 दिवसांचाही असतो. त्यानंतर मार्च, एप्रिल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होते. पण तरीही काही वेळा ही परीक्षा पुढेही जाते. म्हणजे जून महिन्यात सुद्धा काही वेळा ही परीक्षा पुढे गेलेली आहे. आता MS सेटचे विषय किती असतील तर तुम्हाला सेट परीक्षा द्यायची असेल तर सेट परीक्षेकरता 32 विषय आहेत. राज्यानुसार प्रत्येक परीक्षेला या वेगवेगळे विषय आहेत, पण महाराष्ट्र सेटमध्ये एकूण 32 विषय आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं की कोणतीही परीक्षा देताना त्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे. तर सगळ्यात आधी या परीक्षेत 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा जनरल ॲप्टिट्यूड असतो. त्यात 50 प्रश्न असतात, 100 गुण असतात आणि वेळ असते 1 तासाची. सकाळी 10 ते 11 असा हा पहिला पेपर होतो. पेपर 2 हा तुम्ही निवडलेला विषय असतो. त्यामध्ये 100 प्रश्न, 200 गुण, वेळ 2 तास आणि कालावधी असतो 11:30 म्हणजे 11:30 ते 1:30 म्हणजे 1:30 वाजेपर्यंत. 11 ते 11:30 असा मध्ये तुम्हाला अर्धा तास वेळ दिला जातो, ज्यात तुम्ही पाणी पिऊ शकता, वॉशरूमला जाऊ शकता, असा मध्ये काही काळाचा वेळ असतोच. तुम्हाला जर MS सेट परीक्षा द्यायची असेल आणि त्यात उज्ज्वल यश प्राप्त करायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इतिहास सेट नेट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतिहासाबद्दल आणखी आणि अजूनही नवीन नवीन माहिती तुम्ही मिळवत राहा. तोपर्यंत मला रजा द्या. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत अच्छा.